हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त ना. चला तर मग मी आज बाहेर गेलेली होती तर एक पार्सल आलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक पार्सल घरी आलेलं होतं. तेच मी ओपन करत होते. मला पाहायचं होतं की नेमकं कोणतं वालं पार्सल आलं, कारण मी 2 मागवलेले होते. मग नंतर लक्षात आलं की अरे हां, मी तर स्टडी टेबल मागवलेला होता मुलांसाठी, तर मग तोच आलेला असेल. म्हणून मी तो ओपन करत होते. कारण ओपन करताना माझ्याजवळ कोणी नव्हतं कॅमेरा पकडायला, म्हणून मला पकडावं लागला. व्यवस्थित दिसत नसेल. मग पाहिलं तर खूप मस्त वस्तू आलेली होती. अशी काही वस्तू मी पहिल्यांदाच मागवलेली होती. कारण मी ड्रेस वगैरे असे मागवत असते, पण मग ही अशी वस्तू आपण पहिल्यांदा मागवतो ना, त्याच्यामुळे आपल्याला जर असं टेन्शन असतं की कशी येईन काय नाही. त्याच्यानंतर मी काम वगैरे आवरलं माझं, आणि मुलांचा हट्ट होता की काहीतरी पाहिजे, त्याच्यामुळे मी पावभाजी बनवते. आणि हे पावमध्ये कसे बोलता येते की मग मी थोडंसं भाजीपाला वगैरे आणलेला होता, तेच ठेवणं होतं मला, कारण मी आल्यानंतर हीच बाकीच्या कामामध्ये गुंतलेली होती. त्याच्यामुळे भाजीपाला वगैरे मला ठेवता आलाच नाही. मग मी कामं वगैरे आवरल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे अगोदरचे लिंबू वगैरे होते मी गावाकडून आणलेले, ते बाजूला ठेवत होते मी. त्याच्यानंतर मग हा भाजीपाला वगैरे ठेवला त्याच्यामध्ये मी. कांदे किती महाग झालेत, असं वाटतंय ना की कांदा कापताना जितकं डोळ्यात पाणी येतंय ना, तो घेताना पण येतं पाणी डोळ्यात. कारण कांदे पाहून, कांद्याची किंमत पाहून, कारण आपलं बायांचं कसं असतं की रोजच्या स्वयंपाकामध्ये वगैरे किंवा एनी टाईम असं आपल्याला कांद्याचा यूज होत असतो, आणि टोमॅटोचा वगैरे. त्याच्यामुळं मग कांदे तर आपल्याला लागतातच. तरी पण मग मी 2 किलो कांदे घेतले होते. मग भाजी वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिली मी त्याच्यामध्ये, कारण मला मुलांना पण बाहेर घेऊन जाणं होतं. कारण मी दर गुरुवारी स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जात असते. तर मग आजचा हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. थोडासा मला लेट झाला टाकण्यासाठी. तुम्ही कोण कोण स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जाता, स्वामी समर्थाचं नामस्मरण करता, मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. कारण मी स्वामींची भक्त आहे. मी स्वामींना रोज नैवेद्य वगैरे दाखवत असते, त्यांची पूजा करत असते. चला तर मग बाय.